हा व्हिडिओ नवरात्रीचा आहे. हा व्हिडिओ म्हणजे मला टाईमच भेटला नाही व्हिडिओ अपलोड करण्यासाठी यूट्यूबमध्ये, कारण की एवढं माझं स्टोरेज एवढं फुल झालं होतं, तर मला वेळच भेटला नाही. तर सगळ्यांना माझा नमस्कार, राम राम मंडळी सगळ्यांना. तर हा असा चांगले चांगले कपडे लावले होते मस्त दुकानात, आणि माझ्या मुलीच्या शाळेत तिचं नवरात्रीचं काय कार्यक्रम होता, तर तिला गरबा डान्सचे कपडे पाहिजे होते. तर ते गरबाचे कपडे घेण्यासाठी मी दुकानात आली. तर तो माणूस विचारला तर लाजली ती माझी मुलगी त्रिशा. तर छान छान तो पण मस्त दाखवत होता कपडे. तर हा व्हाईटवाला तिला आवडला होता, पण तो छोटा झाला, तिला छोटा होत होता. तर पुढच्या वर्षी पूर्ण शॉर्ट झाला असता. तर मग जरा मोठेच कपडे मी बघत होती, आणि मी वयाप्रमाणे कपडे नाही बघत, 1-2 वर्ष जरा मोठेच बघते, कारण की पुढच्या वर्षीपर्यंत लहान होऊन जातात. त्यांच्या साईजचे कपडे घेतले ना तर पुढच्या वर्षीपर्यंत छोटे होऊन जातात, म्हणून मी जरा मोठा साईज बघते. तर हा तिला व्हाईटवाला आवडला होता, तर पण तो छोटा साईज होत होता. मग दुसरा बघितला पिवळा, तर हा तिला बरोबर येत होता. तर मग हा ड्रेस घेतला मग मी तिला. तर हा ड्रेस घेतल्यावर मग तिला पण आवडला, मग मी घेतली तिला. तर मग कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. पण तिला व्हाईटवाला आवडला होता, पण छोटा होत होता म्हणून ती घेतलीच नाही. जरा शॉर्ट होत होता म्हणून मग व्हाईट नको बोलली मी तिला. तर मग जरा दुसरा बघ बोलली तिला. तर दुसरा बघितल्यानंतर तिला आवडला. तर माझी गॅलरी एवढं स्टोरेज एवढं फुल झालं आहे ना, व्हिडिओ शूट काढून काढून मी एवढे व्हिडिओ शूट करून करून ठेवते, पण मला वेळच भेटत नाही यूट्यूबवर अपलोड करायला. खूप वेळ लागतो, पण हे काय साधी गोष्ट नाही आहे. व्हिडिओ काढा आणि मग अपलोड करा, एडिटिंग करा, खूप त्याला वेळ लागतो. वाटायला बघायला खूप सोपी गोष्ट वाटते. तर मग हेच मग असं मग हा चॉईस केला. मग हे घागरा घेतला. हे घागरा घेतल्यानंतर मग आम्ही आणि याचा रेट पण खूप आम्ही कमी केलो. मिशोमध्ये बघितलं तर जरा याच्यापेक्षा जरा जास्तीच होते, 3-4 वर्षांचे पोरांचे कपडे. हे ड्रेस आम्हाला दुकानवाल्यांनी 550ला दिलं, आणि 5-6 वर्षाच्या मुलांचं मिशोमध्ये बघितली तर खूप महाग होतं. आणि मी मग दुसऱ्या दुकानात गेली, आणि मग तिला दांड्या पाहिजे होते, दांड्या घेतली. दांड्या घेतल्यानंतर छान छान लावले होते, क्लिपा वगैरे, रुमाल मस्त तिथं लावले होते. आणि मग ती दुसरे पण बघत होती कोणते दांड्या चांगले आहेत कोणते नाही. दांड्यामध्ये पण कलर मस्त मस्त होते, ऑरेंज कलर, पिंक वगैरे आणि येल्लो. तर मग असं आम्ही घेतलो दांड्या पण. मग घरी निघालो. तर घरी निघता निघता मग जरा पाऊस पण पडलेला, ओलं झालं होतं रस्ता पण. तर चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेट.